सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करण्याचा आहे. यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. पैशांच्या बाबतीत दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी पाहुणे आल्यानं तुमचा आर्थिक खर्च वाढू शकतो. घरामध्ये आज एखादा शुभ कार्यक्रम होऊ शकतो ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य हे आनंदाने सहभागी होतील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तुमचे विरोधक आज तुमच्यासाठी काही अडचणी निर्माण करू शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल आज महत्त्वाची माहिती मिळू शकते. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळापासून चाललेल्या समस्यांमधून आज आराम मिळू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला लांबचा प्रवास देखील करावा लागू शकतो. कला आणि साहित्य क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीनं व्यवसायामध्ये प्रगती होईल. नशिबाची साथ मिळाल्यानं नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होऊन तुमचं मन आनंदी राहील. आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही दानधर्माच्या कामांवरती पैसे खर्च कराल. आज तुम्ही तुमच्या मुलासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी जिथे तुम्ही बुद्धी आणि कौशल्यानं प्रयत्न कराल तिथे तुम्हाला यश मिळेल. संध्याकाळी एखाद्या मित्र किंवा नातेवाईकाचं आगमन तुमच्या घरी होऊ शकतं. मनोरंजनामध्ये तुमचा काही वेळ जाईल. आज काही महत्त्वाच्या वस्तूंच्या खरेदीवरती तुम्ही पैसे खर्च करू शकाल. परंतु तुम्हाला आता तुमच्या कमाई आणि खर्चामध्ये संतुलन ठेवावं लागेल, नाहीतर भविष्यामध्ये तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. गेल्या काही दिवसांपासून राजकीय क्षेत्रामध्ये जी अनिश्चितता होती ती आज संपुष्टात येईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आज समाज आणि राजकारणाच्या क्षेत्रात प्रगती शक्य आहे. आज अनावश्यक खर्च करण्याऐवजी तुम्हाला तुमच्या खर्चात कपात करावी लागेल, नाहीतर तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. तुमच्या यशाबद्दल प्रत्येकाशी तुम्ही बोलू नका, नाहीतर नंतर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. व्यवसायामध्ये काही अडचणी जर येत असतील तर वडिलांच्या सल्ल्यानं त्या अडचणी दूर होतील. आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासाठी काहीतरी खास योजना आखू शकता. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी भावंडांशी संबंधित काही प्रकरणांमध्ये तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील काही बदल होऊ शकतात. कौटुंबिक जीवनामध्ये थोडी अशांती राहू शकते, त्यामुळे संयमानं घ्या. कोणत्याही कामात तुम्ही घाई करू नका, नाहीतर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी चढउतार चालू राहतील. अडकलेले पैसे पुन्हा परत मिळण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळच्या वेळी जवळच्या आणि दूरच्या प्रवासाचे योग आहेत. धार्मिक कामांमध्ये तुमची आवड वाढताना दिसेल. जुन्या आठवणींमुळे तुमचं मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षकांचं सहकार्य मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ताणतणावाची परिस्थिती राहील. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनाही सतत मेहनत करण्याची गरज आहे. विजेच्या उपकरणांशी तुम्ही खेळू नका, नाहीतर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही योग्य गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक करा, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला धोका पत्करावा लागू शकतो.
आज कुटुंबासोबत मालमत्तेवरनं काही ताणतणाव निर्माण होऊ शकतो. संध्याकाळी घरातील वडीलधाऱ्यांशी या विषयावरती तुम्ही चर्चा करू शकता. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आज पराक्रम वाढण्याचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी यशाच्या शिखरावरती तुम्ही आज पोहोचाल. रिअल इस्टेटचा व्यवसाय आज तुमच्यासाठी फायदेशीर राहील. मार्केटिंग आणि सेल्सशी संबंधित लोकांना यश मिळण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. आज काही नवीन करार देखील होऊ शकतात. जर तुम्ही एखाद्या नवीन योजनेवरती काम सुरू करत असाल तर त्यासाठी दिवस चांगला आहे. जर एखादा कायदेशीर वाद बराच काळ चालू असेल तर आज त्यात विजय मिळण्याची शक्यता आहे. सासरच्या बाजूला कोणाला आज पैसे उधार द्यावे लागले तर विचारपूर्वक द्या, कारण ते पुन्हा परत मिळण्याची शक्यता नाही. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी संततीशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. आज तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. एखाद्या जुन्या समस्येचं आज निराकरण होऊ शकतं. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मेहनतीची आवश्यकता आहे. शत्रुपक्ष तुमचा कमकुवत राहील. कामाच्या ठिकाणी थोडासा ताणतणाव जाणवू शकतो, परंतु तो स्वतःवरती तुम्ही हावी होऊ देऊ नका. आज तुमच्या आरोग्यामध्ये थोडीशी घट होऊ शकते, त्यामुळे आरोग्याबाबत सावध राहा. संततीला एखाद्या कोर्समध्ये दाखल करण्यासाठी व्यस्तता जास्त राहील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळाला पांढरं चंदन लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आज नोकरीत तुमच्यावर कोणीतरी खोटे आरोप करू शकतं, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत धार्मिक प्रवासाचे योग आहेत, परंतु प्रवासाला जाण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची तपासणी नक्की करा. कुटुंबामध्ये आज काही वाद होऊ शकतो, परंतु तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि बोलण्यामध्ये गोडवा आणावा लागेल, नाही तर नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. व्यवसायात देखील तुम्हाला नफा होण्याची दाट शक्यता आहे. संततीकडनं आज एखादी चांगली बातमी तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुव्यवस्था आणि प्रगती घेऊन येईल. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगला जाईल. शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष प्रगती होईल आणि समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क तयार होतील, ज्यामुळे तुमचा जनसंपर्कही वाढेल. जर आज तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या सहकाऱ्यांशी जपून बोला, नाहीतर त्यांना तुमच्या बोलण्याचं वाईट वाटू शकतं. सासरच्या बाजूनही सन्मानाचे योग दिसत आहेत. संततीच्या आरोग्याबद्दल आज तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहू शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी तुम्हाला आज पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. कौटुंबिक कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल. आज काही नवीन लोकांशी तुमचे संपर्क होतील, ज्यांच्याकडनं तुम्हाला दूरगामी फायदा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेनं इतरांना प्रभावित कराल. संध्याकाळी एखाद्यावरती खास कामावर जाण्यानं तुमचा उत्साह टिकून राहील आणि तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासाठी एखादी भेटवस्तू देखील खरेदी करू शकता. आज खर्चाच्या अधिकतेमुळे तुम्हाला कोणाकडनं तरी कर्ज घ्यावं लागेल. तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेनं आज इतरांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घेऊन त्यांना तेल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी मनामध्ये भक्तीची भावना वाढीस लागेल. व्यवसायामध्ये तुमचे प्रतिस्पर्धी तुमची डोकेदुखी ठरतील. दूर राहणाऱ्या भावंडांशी तुमचा आज संपर्क होऊ शकतो. परदेशाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आज एक चांगली बातमी येईल.
रात्रीच्या वेळी तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. आयात निर्यात संबंधित लोकांसाठी आज फायद्याचा दिवस राहील. एखाद्या जाणकार आणि अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानं आणि आशीर्वादानं तुमच्या व्यवसायाला खूप फायदा होईल. आज नशीब 97% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.